नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वीच्या मॅथ विषयाचा पहिला चॅप्टर रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स या पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण नॅचरल नंबर्स, बरोबर, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे। थोडक्यात आपण त्यांना रिवाइज करू। रॅशनल नंबर्स पहा, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नॅचरल नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 अँड सो ऑन आर कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्सची सुरुवात ही 1 पासून होते आणि आपण कुठल्या पण वस्तू मोजण्यासाठी जर सुरुवात केली तर ती पण 1 पासून होते, म्हणून नॅचरल नंबर्स आर आल्सो कॉल्ड ॲज काउंटिंग नंबर्स। काय म्हणतात नॅचरल नंबर्सला? काउंटिंग। कारण की तुम्ही काउंटिंग करण्यासाठी सुद्धा हेच नंबर वापरता आणि नॅचरल नंबर विचारल्यानंतर सुद्धा हेच नंबर सांगता। सो नॅचरल नंबर्स आर आल्सो कॉल्ड ॲज काउंटिंग नंबर्स अँड नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1। ओके, आता पहा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर? तर मग तुम्हाला सांगायचंय एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि तुम्ही जर पुढे ह्या संख्या मोठ्या करत गेले तर तुम्हाला माहिती आहे की ह्या संख्येला पुढे अंत नाही। सो द ग्रेटेस्ट नॅचरल नंबर कॅनॉट बी टेल, किंवा आपण सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही, मग त्याला इन्फानाइट सुद्धा म्हणतो आपण, है ना। हे नंबर्स आहेत ना, पुढे इन्फानाइट असतात, अनंत असतात। मग आता हे नॅचरल नंबर बद्दल एवढी माहिती आपल्याला असायला पाहिजे। नंतर नॅचरल नंबर डज नॉट कंटेन 0। लक्षात ठेवा, नॅचरल नंबर मध्ये आपले जे काही अंक आहेत 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0, याच्यापैकी इथं 0 नाही बघा। मग हे शून्याची कमी ह्या होल नंबर मध्ये भरून निघते। मग नॅचरल नंबर मध्ये जर तुम्ही 0 ऍड केला, पहा ना, नॅचरल नंबर मध्ये जर 0 ऍड केला तर कसं होतं पहा, 0 1 2 3 4 आणि पुढे सो ऑन, पहा इन्फिनिटी पर्यंत। मग आता होल नंबर्स जे असतात ना, ते नॅचरल नंबर्स मध्ये 0 ऍड केला, आता नॅचरल नंबर तुम्हाला माहिती आहे 1 2 3 आणि सो ऑन, तर मग हे 1 2 3 आणि सो ऑन याच्यामध्ये जर तुम्ही 0 ऍड केला तर या संचाला, या ग्रुपला म्हणतात होल नंबर्स आणि याला मराठीमध्ये तुम्ही म्हणता पूर्ण संख्या, बरोबर। मग नॅचरल नंबर प्लस 0 मेक्स होल नंबर्स, यांना पूर्ण संख्या म्हणतात। आता पुढचा गट जो आहे तो आहे 0, सगळ्या नॅचरल नंबर्स 1 2 3 4 अँड सो ऑन, आणि ह्या शून्याच्या डावीकडे वजा संख्या, ज्याला की तुम्ही निगेटिव्ह नंबर्स म्हणता, हे सर्व नंबर्स इकडे पण इन्फिनाइट पर्यंत न्यायचे तुम्हाला, तर ह्या संख्यांना तुम्ही म्हणता इंटिजर्स। मग इंटिजर्सला कसं सांगणार तुम्ही? द ग्रुप ऑफ 0 अँड नॅचरल नंबर्स अँड द निगेटिव्ह नंबर्स ऑफ नॅचरल नंबर। पहा, इथलचा जो प्रत्येक नॅचरल नंबर आहे ना, त्या प्रत्येक नॅचरल नंबर साठी एक इकडे निगेटिव्ह नंबर आहे। आता इकडे जो पहिला नंबर आहे 1, त्याचा इकडे -1 आहे, इकडे जो 2 आहे त्याचा इकडे -2 आहे, इकडे जो 3 आहे त्याचा इकडे -3 आहे, इकडे जो 4 आहे त्याचा इकडे -4 आहे। मग असे सगळे नॅचरल नंबर्स, 0 आणि नॅचरल नंबर्सचे निगेटिव्ह नंबर्स, या तिघांचं मिळून तुम्हाला इंटिजर्स बनतात। हे बघा, नॅचरल नंबर्स प्लस 0 प्लस नॅचरल नंबर्सचे निगेटिव्ह नंबर्स, हे सगळे मिळून इंटिजर्स तयार करतात। आणि तुम्हाला इंटिजर्सला लक्षात ठेवायचं असेल तर सगळ्यात चांगला ऑप्शन आहे नंबर लाईन। नंबर लाईनला आपण सेंटरला 0 घेतो, इकडे सगळ्या नॅचरल नंबर घेतो आणि इकडे नॅचरल नंबर्सचे निगेटिव्ह नंबर्स घेतो। तर अशा पद्धतीने हे इंटिजर्स म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये नंबर लाईन आली पाहिजे। लक्षात ठेवा, इंटिजर्स म्हणलं की नॅचरल नंबर्स प्लस 0 प्लस निगेटिव्ह नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स, होल दिस मेक्स इंटिजर्स। मग आता पहा, आपल्या ह्याच्यामध्ये राहिलं, सगळ्यात ह्याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा, की सगळ्यात छोटी होल नंबर कोण आहे? तर सगळ्यात छोटी होल नंबर ही 0 आहे, सगळ्यात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे, आणि सगळ्यात मोठी होल नंबर कोण आहे सांगता येणार नाही, बरोबर। आता इंटिजर्स मध्ये बघा, तुम्ही जर व्यवस्थित या नंबर लाईन कडे बघितलं तर दोन संख्या कुठल्याही घ्या तुम्ही, समजा 1 घेतली आणि 3 घेतली, तर या नंबर लाईन वर जे राईटला असतात ना ते मोठे असतात आणि जे लेफ्टला असतात ना ते कमी असतात किंवा लहान असतात। बघा,
ज्या संख्या कुठल्याही नंबर लाईनवरच्या तुम्ही दोन संख्या घेतल्या, समजा आता आपण ही घेऊ -3 आणि 0. आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला 0 उजवीकडे आहे, मग जो राईटला आहे का तो ग्रेटर आहे आणि जो लेफ्टला आहे ना तो लेस आहे, स्मॉलर आहे. मग इथं तुम्हाला आता मला सांगा, इकडे जर तुम्ही स्मॉल स्मॉल संख्या म्हणताय तर ह्याच्यापेक्षा स्मॉल -3 पेक्षा स्मॉल -4 आहे, -4 पेक्षा छोटी -5 आहे. नीट पहा, तुम्हाला वाटत असेल की अंक तर वाढत चालले, मग सर तुम्ही इकडे छोटं छोटं कसं काय म्हणताय? तर निगेटिव्ह नंबर्स जे असतात ना ते दिसण्यासाठी जरी मोठे असले तरी ते निगेटिव्ह असल्यामुळे छोटे असतात, म्हणून -5 हा -4 पेक्षा छोटा आहे. मग इकडे तुमची संख्या कमी कमी होत जाते आणि इकडे तुमची संख्या मोठी मोठी होत जाते, हे लक्षात ठेवायचे. मग आता नंबर लाईनवरती समजा -5 आणि 1 या दोघांमध्ये ग्रेटर कोण आहे? तर 1 आहे. मग -5 इज लेस दॅन 1, कारण की उजवीकडे आहे 1 तर तो मोठा असणार आहे आणि डावीकडे आहे -5 तर तो लहान असणार आहे. मग आता पहा, जसं आपण ह्याच्यामध्ये पाहिलं सगळ्यात छोटी नॅचरल नंबर 1, ग्रेटर नंबर सांगता येत नाही. ह्याच्यामध्ये सांगितलं छोटी संख्या 0, मोठी संख्या सांगता येत नाही. तसं इंटिजर्स मध्ये तुम्हाला छोटी संख्या पण सांगता येत नाही, कारण की इंटिजर्स इकडे अनंत आहेत, ह्या संख्या इकडे वाढत जाणार आहेत आणि इकडे उजवीकडे पण ह्या संख्या वाढत जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर पण सांगता येत नाही, तो इन्फिनाइट आहे, आणि स्मॉलेस्ट नंबर पण सांगता येत नाही, तो पण इन्फिनाइट आहे. लक्षात आलं? तर असं आपल्याला इंटिजर बद्दल माहिती सांगता येईल. आता पुढचा जो प्रकार आहे त्याची तुम्हाला थोडीशी कल्पना मागच्या इयत्तेमध्ये झालेली आहे, तो आहे तुमचा रॅशनल नंबर. पहा, द नंबर विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ p/q बट q शुड नॉट बी इक्वल टू 0. ही डेफिनेशन आपण मागच्या वर्षी पाठ केलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे, अशी कुठलीही संख्या की जिला तुम्ही अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकता. पहा, अशी कुठलीही संख्या, द नंबर्स एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ p/q म्हणजे अशी कुठलीही संख्या की जिला तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये लिहू शकता, फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहू शकता. फक्त तुम्हाला कंडिशन एक आहे की हा जो खालचा q आहे हा q तुम्ही 0 कधी घ्यायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कुठल्याच फ्रॅक्शनचा किंवा कुठल्याच डिव्हिजन मध्ये डिनॉमिनेटरला कधी 0 असत नाही. त्या डिनॉमिनेटरला 0 असण्याचा काहीही अर्थ नसतो, त्यामुळे तुम्हाला हा जो डिनॉमिनेटर आहे ना तो कधी 0 घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे रॅशनल नंबर बद्दल माहिती सांगता येईल. द नंबर्स इन द फॉर्म ऑफ p/q बट q शुड नॉट बी इक्वल टू 0. हा, आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची की p आणि q हे इंटिजर्स असले पाहिजे. पहा, p आणि q हे दोघं तुम्ही इंटिजर्स मधून घ्या. मग आपण काय करू, त्या दिसणाऱ्या इंटिजर्स पैकी काही संख्या घेऊ आणि रॅशनल नंबर आपण लिहू. काय, आता मी घेतो -5, हे घेतला मी -5 आणि आणखी एक संख्या घेतो मी -3. तर हा आहे तुमचा रॅशनल नंबर. पहा, म्हणजे कुठल्या पण दोन संख्या घ्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या स्वरूपात आणि त्याला फक्त डिनॉमिनेटरला q घेऊ नका. या दोन कंडिशन जर तुम्ही सॅटिस्फाय केल्या तर हा जो तुमचा आहे हा रॅशनल नंबर आहे. ओके, आता मी जर असं लिहिलं फक्त तर -3 हा रॅशनल नंबर आहे का? तर आपण यापूर्वी शिकलेलो आहोत, कुठल्याही संख्येला दिसत नसला तरी त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो. मग आता पहा, हा झाला अंश, हा झाला छेद आणि ह्या दोन्ही याच्यातूनच आहे, म्हणजे ही सुद्धा संख्या रॅशनल नंबर आहे. म्हणजे पहा, समजा 3 घेतलं तर हा पण रॅशनल आहे, कारण काय, छेद 1 असतो, झालं, अंश आणि छेद मिळाला. -4 घेतलं तर ही पण रॅशनल नंबर आहे, कारण काय, त्याचा छेद दिसत नसला तरी 1 असतो, बरोबर. मग आता असं अंश आणि छेद दिसत असेल तरीही ती रॅशनल असते. आणि फक्त जर तुम्हाला नंबर लाईनवरचा कुठलाही नंबर दिला तर ती देखील संख्या रॅशनलच आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. समजलं? तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि रॅशनल नंबर्स याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता तुम्ही म्हणता सर की सगळ्यात छोटी रॅशनल नंबर आणि सगळ्यात मोठी रॅशनल नंबर ती पण तुम्हाला सांगता येणार नाही, परंतु आपण दोन रॅशनल नंबरचं कंपॅरिझन पुढे पाहणारच आहोत. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. अशा पद्धतीने आपण जे सर्व पाहिले ना ते तुम्ही आज घरी गेल्याच्या नंतर रिवाइज करायचं आहे.